तर जालना जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे अंभोरेवाडी परिसरात द्राक्ष बागांना अक्षरशः तलावाचं स्वरूप आलंय. त्यामुळे द्राक्ष उत्पादक चांगले चिंतेत आहेत. मुसळधार पावसामुळे द्राक्ष बागांवर डावणी, भुरी, करप्यासारख्या बुरशीजन्य रोगांची लागण होतीये. त्यामुळे उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. थेट शेतातून ही परिस्थिती आपल्यापर्यंत पोहोचली. आमचे प्रतिनिधी अक्षय शिंदे यांनी. जालना जिल्ह्यामध्ये पावसानं अक्षरशः थैमान घातलेलं आहे. जालना जिल्ह्यातील सर्वदूर काल दिवसभर पावसाने मुसळधार हजेरी लावलेली आहे. आपण जर पाहिलं तर जालना असेल, मंठा असेल, बदनापूर असेल, या ठिकाणी मुसळधार पाऊस झालेला आहे आणि ओढ्या नाल्यांना पूर आलेला आहे. आता सध्या देखील बदनापूर तालुक्यातील आणि मंठा तालुक्यातील नद्या ज्या आहेत त्या दुथडी भरून वाहत आहे. मी सध्या जालना तालुक्यातील आंबोरीवाडी गावामध्ये, आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणी द्राक्ष बागांना अक्षरशः तलावाचं स्वरूप आलेलं आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो की द्राक्ष बागांमध्ये गुडघ्याभर पाणी या ठिकाणी साचलेलं आहे. त्यामुळं द्राक्ष उत्पादक शेतकरी आता चिंतेत सापडलेला आहे. खरं तर हा जो काळ आहे हा द्राक्षाचा गर्भधारणेचा काळ आहे, आणि या गर्भधारणाच्या काळामध्येच द्राक्ष बागांमध्ये अशा प्रकारचं पाणी साचत आहे. गर्भधारणेच्या काळामध्ये अशा प्रकारे पाऊस पडत असल्यामुळे गर्भधारणा कमी होऊन पुढच्या वर्षी उत्पन्नात घट होण्याची शक्यता देखील द्राक्ष उत्पादक शेतकरी बोलून दाखवतात. अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, आंभोरेवाडी, जालना.